सुस्वागतम, धन्यवाद। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सोनाबाई सेवा संघ भैरंबा जोगेश्वरी पश्चिम अतिशय उत्कृष्ट थाटामाटामध्ये सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं आपली पारंपरिकता जपताना या ठिकाणी सोनाबाई सेवा संघ आयोजित डबलबारी भजनाचा जगती सामना, या सामन्यासाठी आम्हा दोन पोवाने या ठिकाणी आमंत्रित केले आहे। प्रथम त्यांनी सुस्वर सादरीकरण या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण केलं, ते आदरणीय समीरजी कदमबुवा। आणि त्यानंतर या ठिकाणी मला संधी मिळालेली आहे। मी बुवा स्वतःचे गणेश मनोहर जांभळे, गाव केळवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, सुखवस्तीसाठी राहणार मुंबई बांद्रा, माझ्या गुरुदत्त प्रसादिक भोजन मंडळाच्या वतीने सोनाबाई सेवा संघ या मंडळातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, अध्यक्ष, सेक्रेटरी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सर्व श्री महेश विश्वासराव, सचिव सन्मान्य श्री महेश विचारे आणि खजिनदार सन्मान्य श्री प्रकाश जाधव, या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे, महिला वर्गाचे देखील मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय यश राऊत यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर रजनी बुवांमध्ये माझे परममित्र आणि गुरुबंधू, माझ्या गुरुस्थानी आहेत सन्माननीय किरणजी शिवरुबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परममित्र दिवाकरजी घाडी वेळ काढून उपस्थित झालेले आहेत, त्यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे युट्यूबवर जरी असले तरी माझे खास परममित्र सन्माननीय योगेश सुर्वे यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे आमचे परममित्र आणि ज्यांच्या गावी गेल्या 1-2 महिन्यापूर्वी मी डबलबारी केले, त्यांच्या मातोश्री या गृहाचं उद्घाटन होतं। सन्माननीय मंगेश तुकाराम मोंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या मोंडे परिवाराचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे आज लिंगरवाडा प्रासादिक भजन मंडळ सन्माननीय कोकरणगावचे माझे परममित्र समीरजी कदम गोड गळाय या ठिकाणी, ते जरी म्हणाले प्रतिस्पर्धी बुवा गणेश जांभळे तरी मी म्हणणार नाही, माझे परममित्र आहे। व्यासपीठ म्हटल्याच्या नंतर कलाकारांची इज्जत केली पाहिजे, बरोबर की नाही? आणि त्याच मताचा मी आहे, म्हणून बुवा खरोखरच तुमचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। त्यांना पक्वाचार करतात विशाल रासम आणि तबल्यावरती साई कसबले आणि त्यांची कोरस मंडळी, त्यांचे देखील मनपूर्वक आभार। आज आम्हाला पक्वाचार करतात सागर कदम आणि ओंकार मडव तबल्यावरती आणि आमची कोरस मंडळी, त्यांचे देखील मनपूर्वक आभार। एवढा सगळा लवाजमा घेऊन मेहनत करतायत, श्रावण वगैरे आला, त्या परमेश्वराची प्रार्थना करतो की त्यांच्या धर्मामध्ये त्यांना बरकत प्राप्त होते, त्यांना यश प्राप्ती मिळून सारख्या वाढून चांगल्या ठिकाणी भेटून राहू दे। खरोखर धन्यवाद, तुमचे देखील मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे या भजन रसिकांमध्ये मग अनेक नामवंत भजनी कलावंत असतील, दशावतार कलावंत असतील, नमननाथ मंडळावाले कलावंत असतील, शक्तिपुऱ्यावाले कलावंत असतील, वारकरी संप्रदाय भजनी बुवा असतील, तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन संपूर्ण कैलासाचा आनंद दैवत श्री गणपती गजाननाथ नतमस्तक होऊन विद्येची देवता मला सरस्वती मातेच्या विश्रांतीचा अभिवादन करून महाराष्ट्राचा
शिवाजी महाराजांना मानणारा आई भवानी जगमस्तकोन सत्याचा वाली सत्यनारायण जगमस्तकोन कैलासवासी आदरणीय सर्वांचे तुमच्या आमच्या लाडक्या आदरणीय बाळासाहेब आपल्याला आदरांजली अर्पण करून तुम्हाला सर्व भजनमध्ये छोटेकरांच्या आशीर्वादानं आजच्या या हनुमंताच्या T20 प्रथम पर्वाला सुरुवात करतो. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद तुम्हा सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण सोनाबाई सेवा संघ म्हटल्याच्या नंतर हा बुवा वर्षानुवर्षाचा इतिहास आहे. या ठिकाणी डबल बारीच असते. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या सोनाबाई सेवा संघासाठी होऊन जाऊ दे. कारण ना नावासाठी ना पैशासाठी आज सोनाबाई सेवा संघातली सगळी मंडळी झटतायत फक्त आणि फक्त त्या नारायणाच्या सेवेसाठी, फक्त आणि फक्त नारायणाच्या सेवेसाठी. है की नाही? काळजी करायचं काम नाही. ही मंडळी ना जबरदस्त सैन्य आहे. सैन्य साधा सुद्धा सैन्य नाही. बाकी बुवा सुंदर आहे. बाबू काय पिवळ्या बॉडी वालू पळालो वाटता गेलो रे. असो काय नाही. ते का दात उघड तो आणि फुकट नाही सांगितलं होतं तू. त्याचे दात किती पडलेले ते एका बघूचे होते. कारण हे तो एक पडतोय बघा. बाकी सुंदर काय बुवानी सुंदर सुरुवात केलेली आहे. भक्तीचं महत्व बुवानी चांगलं सांगितलेलं आहे. भक्ती अतिशय सुंदर आहे. कारण काय आहे, शंकराला सुद्धा आपला आत्मलिंग देणं भाग पडलं. तो भक्त रावण है की नाही? जरी दैत्य गुणात होता तरी भक्त शंकराचा होता. बुवा शंकराला सुद्धा आत्मलिंग देणं भाग पडलं. तो भक्त रावण ज्याला उकळत्या तेलात टाकून सुद्धा ज्याच्या केसाला धक्का लागला नाही तो भक्त प्रल्हाद. आणि ज्याच्यासाठी देवाला आपलं देऊळ फिरवावं लागलं ते भक्त संत नामदेवराय महाराज. ही भक्ती आहे की नाही? म्हणून आजच्या हरिभजनाची सुरुवात इथून होणार आहे. बुवाला सांगायचं काय की कलियुगात या पृथ्वी तलावरती अनेक रंग आहेत, पण ज्या रंगाने आपलं आयुष्य सुंदर होतो तो एक रंग आणि तो म्हणजे पांढुरंग. त्रिवार सत्य आहे की नाही? कारण जर पांढुरंग जर आपल्या बाजूने नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि बुवा काय स्वार्थ जळल्याशिवाय परमार्थ कळत नाही. आणि जवसर परमार्थ कळत नाही तवसर आपल्याला मोक्ष मिळत नाही. ही वास्तविकता. बरोबर की नाही? म्हणून आजच्या हरिभजनाची सुरुवात आपण इथून करायची आहे. बुवानी सुंदर सुरुवात केलेली आहे. मंडळाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. कारण या मुंबई मायानगरीमध्ये आजही आपली संस्कृती कशी जपावी याचं उदाहरण इथं आल्याच्या नंतर सुरुवातीलाच भेटलं. महिला वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हळदी कुंकवाचा कार्यक्रम. त्याच्यानंतर या ठिकाणी आलेल्या भजन मंडळीसाठी एवढी संस्कृती कशी टिकावी याचं उदाहरण इथं पाहायला भेटलं. सगळ्यांना एखाद्या रूम मध्ये जेवायला वाढलं आणि वाढपी पंगतीमध्ये वाढत होते. जेवणारे एका जाग्यावर होते आणि वाढणारे वाढत होते. ही आमची संस्कृती आहे. पण 4 पैसे काय आमच्याकडे आले ना वा आम्ही भुपे पद्धत आणला आहोत नाही का? हय जेवणारे एका जाग्यावर आणि वाढणारे फिरतात. त्या भुपे पद्धतीत वाढणार एका जाग्यावर आणि जेवणार भीक मागे सारखा ताडी घेऊन वाढ 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 गुलाबजामुन एक नाही. मालकान सांगितलं नाही 2च्या वर टाकायचंच नाही. हे मेलो है तसा नाही. हे पोटभर खा. तू आता बार खास पण आळा एवढा मारलाय. या ठिकाणी सन्माननीय अनिलजी देवळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. खरोखर तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आणि जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि परमेश्वराची प्रार्थना करतो की तुमचं आयुष्य आरोग्य सुख समृद्धीचं जावं असं परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय नरेश गुरव यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि यश गुरव यांच्याकडून जीपे वरती 50 रुपयाचं पारितोषिक आले. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया.
कारण मनोरंजनासाठी गजर पडलेलाच आहे, काळजी करायचं काम नाही। पण बुवा जे जे बोललेलं आहे ते 100% पेडअप करणार। पण जे फक्त सुरुवात प्रथमतः ते नामस्मरण, कारण भक्ती हे देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे। म्हणून प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि पुढे जाऊया। सुंदर सुरुवात बुवानी या ठिकाणी केलेली आहे। थोडासा हार्मोनियमचा आवाज आणि पकवानचा थोडासा आवाज अजून हार्मोनियम बरं धन्यवाद। सात जन्मांची ही लाभली पुण्या, सात जन्मांची लाभली पुण्या, म्हणून जाणो माझी होई, म्हणून जाणो माझी होई, शांत माया पहाटे सरली, शांत माया पहाटे सरली, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, 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 मूळारंभ तो निर्गुणांचा, मूळारंभ तो निर्गुणांचा, मूळारंभ
चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत आनंद या राघवाचा नमो पंचानंद या राघवाचा प्रथम चरण धरू त्या माय पित्याचे प्रथम चरण धरू त्या माय पित्याचे जन्म घालुनी केले पालनयाचे जन्म घालुनी केले पालनयाचे उपकार मानू त्या परम पित्याचे उपकार मानू त्या परम पित्याचे सांभाळिले त्याने निस्वार्थाने सांभाळिले त्याने निस्वार्थाने सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे गमधनी सनिधनी धप सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे स्मरण राहावे हरिनामाचे 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 हरिमणा कुंडली कावले श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम सत्य संकल्पाचा दाता ते सत्य नारायण आई नवला देवी आई नवला देवी आई महालक्ष्मी आई देशोबाई आई दुर्गा देवी आई पट्टी देवी देवाई दुर्गा देवी हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रमोद हरियाण बोल बजरंग छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी धन्यवाद. बराच उशीर बुवाणी सांगितलेले आहे, उशीर बराच झाले आणि भजन आणि रुपवळीपर्यंत सुरुवात सुंदर बुवाणी केलेली आहे. ज्या पटला ते 100% चांगला म्हणणार, ते नाही पटला ते नाही म्हणून सांगणार. काय ते हा करा जरा, कारण आवाज जरा वेगळा आहे. काय आहे हरिभजन म्हटल्याच्या नंतर परमेश्वराजवळ जाण्याचा एकमेव साधा आणि सोपा मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती. बुवाणी सुंदर सांगितलंय, त्यात काही वादच नाही. कारण जसा मृत्यूसाठी अनेक पर्याय आहे, पण जन्म देण्यासाठी एकच पर्याय आहे आणि ती म्हणजे आई आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसा
हरिभजन असा एक पर्याय आहे. अतिरेक कोणत्याही गोष्टीचा करा त्याचं विष बनेल, पण नामाचा अतिरेक करा परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग खुला होईल. म्हणून नामस्मरण जास्त झालं पाहिजे. बरोबर की नाही? शेजारणीकडे नाही बघत राहायचा. चष्म्यात तुम्ही छान दिसत नाही. इथं किती जण चष्म्यावाले आहेत ते बघ. सकाळी काय होईल त्यांचा? बायको म्हणले चष्मा पहिला काढा. तुम्ही शेजारणीकडे बघशाल नाही तर. ए बाबा, चष्मा शेजारणीकडे बघायसाठी नसता, काय दिसत नसेल तर लांबचा बघूसाठी. हा, तुझ्या मानेवर रौदचा सुरुवातीलाच बसली की काय? चष्म्यात छान दिसत नाही असं काय नाही. मनोरंजन झालं पाहिजे. बरोबर की नाही? एक मस्त सांगायला, ज्याचे दात पुढे तो खाता बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा नाक पुढे त्याका भोकाचे वडे. अरे दात पुढे त्याचं काम कर. द्या फावड्यान जरा आमचा मुंबई गोवा हायवे साफ करून टाक. लय खड्डे टाकला ते बुलडोझर. काय नाही रे, ते सत्यानाश झालेला सगळं तो असू दे. पण एक बाकी सुंदर बुवाने सांगितलं, मोठी साहेबांनी बोलावलानी फोन करून खायच्या गावात या डायरेक्ट. खायच्या विमानतळावर, चिपी विमानतळावर ना गेलं डायरेक्ट म्हणता बोलवलं नाही. आणि काय कशावर नाव टाकू? ह्याचं नाव 500च्या नोट. एक स्वच्छता केली. चांगला चांगला, कारण कोणतरी साफ करणार. हो, स्वच्छता केल्याशिवाय सगळं हलता काय? बरोबर की नाही? आणि मला काय जांभळं कलर, 100ची नोट पहिली माझ्या कलरची आली बाबा. तुझ्या कलरची आली की तू सांग. नाही काय नसतं रे, पण खरोखर जांभळा कलर तरी माझ्या 100च्या नोटीस दिला ह्या समाधान. कारण भावाची साथ दिली पाहिजे तरच सगळं काय व्यवस्थित होता. बरोबर की नाही? कारण 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. 2 भाऊ एकत्र लढले, राम लक्ष्मण. रावण मारला गेला, पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव. संसाराचा वाटोळा झाला, है की नाही? म्हणून भावाची साथ देणं गरजेचं आहे. कारण आपला माणूस मोठा करायला शिका. तुम्ही त्याच्या बरोबर मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. ही वास्तविकता. नाही तर काय हो, सगळा ह्या मायावी नगरी आहे. बरोबर की नाही? साऊंड बोला दादा. महिला वर्ग या ठिकाणी आहे. एक मिक्सर आहे घरात, खाटकून खटिया चालू. एक मिक्सर, त्याला 100 बटना. तो बिचारा ऍडजस्ट करून मारता. शेवटपर्यंत त्याला काय कळत नाही की नेमका काय खेळ होता इथे. परिस्थिती बिकट. बरोबर की नाही? विश्वास महत्वाचा आहे. ती 100 बटना जरी असते ना, तरी खायचा बटन खै फिरवूचा बरोबर त्यांना माहिती आहे. बरोबर की नाही? ही खरी स्टोरी आहे. हे कलियुग आहे, पर्याय नाही आहे. लक्षात घे. त्या बारक्या पोरांवर धावत नको तू. पप्पाने गुम हाणला, तो बिचारो पळालो पिवळ्या शर्ट बॉडीवर. त्याला डायरेक्ट तोंडात उघड म्हणून सांगितलं. काय नाही हो, लक्षात आहे. कलियुग आहे हो. 80% संसार सुखाचे चालले, 20% दुःखाचे चाललेले आहेत ना. अरे जो विश्वासचा विधाता तो संसारात पडला, त्याला सुख नाही भेटला, तर तुम्हा आम्हाला सुख कुठून भेटणार आहे? सुख हाय त्याच्यात समाधान मानून चाललं पाहिजे. बरोबर की नाही? हाय त्याच्यात समाधानी राहिलो तर सुख 100% आहे. बायको जरी कामात गेले ना, आता कलियुग आहे, घरात नवऱ्यावर विश्वास नाही आहे. आई शपथ तिकडनं फोन करणार, हॅलो काय करता हो काय? शेजारी चष्मा लावून तर बघत नाहीत ना. तो सांगणार पोट की नाही गो घरात काय, घरात आहे मिक्सर लावून दाखवा बघू. नवरा घरात हायो. 2 दिवस गेले पूर्ण, हॅलो काय करतास काय? नाही घरात काय मिक्सर लावून दाखवा बघू. नवरा घरात. 4 दिवसांना अचानक घराकडे आली, डायरेक्ट घुसली भुतू. बघता तेव्हा नवरच घरात नाही. बारको बाबू देखायचं, बाबू पप्पा खायात रे. म्हणता काय माहिती, तू कामावर गेलं की मिक्सर घेऊन कोणाकडे तरी जात. बाकी सुंदर, तू चष्मा लावून बोस, मला काय नाही विषय. पण बुवा चांगले आहेत खरोखर. फक्त बघा, मी आपला कळ काढलंय म्हणून काढलं. आता तो कसो पेटता तो बघतो बघा. त्याच्या बारकटपणावर जाऊच नका तुम्ही. जाऊ शकतो चाय करतो विचारतो. असं भजन, तुम्ही भजन सेवेला सुरुवात करतो पुढे जाणार.
थोडीशी लेवल द्यावा.
धन्यवाद धन्यवाद सन्माननीय कुमारी काय असू दे पण बोललाय असू दे काय नाही हे 51 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो धन्यवाद 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 रुपावली पर्यंत सादरीकरण आहे आणि सुंदर संघातले बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं तो परशुराम आणि आईच्या आज्ञेवरून बापाचं मुंडकं उडवलं की आईच्या आज्ञेवरून बापाला सुद्धा घरात घुसायला नाही दिली पार्वतीचा पुत्र गणेश बरोबर ना बुवा आता वय झाला की असा होता रे चष्मे लागणार असं पसंत बुवा नव्हत्या तर हाय खरा हो काय तेव्हाची मुलं आणि आताची मुलं मुलांमध्ये फरक काय नाही संस्कारांमध्ये फरक झालेला आहे बरोबर की नाही पाश्चात्य संस्कृती आपण घेत चाललो आणि आपली संस्कृती आपण कुठंतरी टाकत चाललोय बरोबर की नाही ती टाकता कामा नये म्हणून आजही ही भजन सेवा अविरत हे मंडळ चालू ठेवलेलं आहे याचं एकमेव कारण म्हणजे काय की संस्कृती कशी टिकावी आम्ही शिकून सवरून मोठे झाला म्हणजे लय मोठे सावकार झाला नाही सुशिक्षित झाला असा नाही सुशिक्षित कोणाला म्हणायचं बघा ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत ज्यानं बापाची मान समाजामध्ये खाली व्हायला दिली नाही आणि ज्यानं हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही त्याला सुशिक्षित म्हटला पाहिजे आणि ते या जगामध्ये पण सुशिक्षित नाही वा सत्य परिस्थिती आहे बापाच्या आत्यावरून आईचं मुंडकं उडवलं ती रेणुका जमदग्नी ऋषींची पत्नी फक्त पाणी आणायला नदीवरती गेली उशीर का झाला म्हणून जमदग्नी ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं तेव्हा काय त्या रेणुके मातेचं एका गंधर्वावरती थोडस मन विचलित झालं एवढं फक्त पाहिलं तेव्हाचे पतिराज किती रागिष्ट होते बघा आज्ञा केली पुत्रांना धावा आणि मुंडकं छाटून टाका पण आज्ञा पाळली फक्त परशुरामाने गेला आणि कोणताही विचार न करता आईशीचा मुंडका छाटून टाकला
पण मुंडका छाटून जरी टाकला तर उरलेल्या बाकीच्या पुत्रांनी ते मुंडक लावून देण्याची सुद्धा ताकद ठेवली होती. ही ताकद होती पिता आणि पुत्र आणि मातेच्या नात्यामध्ये. आता काय झाला, सगळा उलटा झाला. नाती तीच, सगळा किचा. पूर्वीचा काळ बघा ना, एकाचा भांडण लागला बस की तिसरा धावत जायत होता, हे भांडू नका, बाजू व्हा. काय झाला त्या पहिला सांगा. तेव्हाचा काळ, आता नाही. दोघांचा भांडण लागला बस, तो मोबाईल काढला, पहिले व्हिडिओ शूटिंग, तो मार खाव. चुकला तर सांगा, बरोबर नाही. सत्य परिस्थिती आहे. अरे तेव्हा नवऱ्याचं नाव घेताना पण विचार करीत बायका. आता तर का पहिले घेऊया काय, याच महत्वाचा. नवऱ्याचं नाव घेताना पण विचार करीत. आमच्या आजींच्या काळात ना विचार ना, अरे नवऱ्याचं नाव घेताना सुद्धा या ना गडे, गच्चीवर चला ना गडे, कपडे सुटून घालायला बसा ना गडे. गडे गडे ह्या शब्दामध्ये बोला होता. आता गणेश क्षेत्र हे गणू, तुला काय म्हणू. समीर क्षेत्र हे शायनी, अतुलगाव कुंडी, घासतच भांडी. हो तेव्हा तो आता तो काळा पर्याय नाही. त्या दिवशी मित्राच्या घराकडे गेलोय, त्यांना आवाज दिला, बाबू माका वाटला बाबू आता चाय घेऊन येतो. लोक बाबू चाय घेऊन यायच्या अगोदर बापू हातात ना लाटणार घेऊन बाहेर गेलो. अरे बाबू बघतोय मेक्सिको बाबू घनगाय. नका कळलं बाबू म्हणता, तर नका कळलं बाबू म्हणजे बरोबर बसू येतो. तो बाबू इलो तो भडाकलो असो ना दादा रे दादा. तो म्हणता चाय घेऊन ये, 4 दिवस साखर नाही यार, त्या ठेव म्हणून सांगला त्या नाही. जांभळो चाय घेऊन ये. त्यानं आपला मोठेपण करूसाठी बायकोचा माझ्या पुढे म्हणून म्हणता, गो काय साखरेचा घेऊन बसलेस गो, साखर तर तुझ्या ओठांवरती. ओठांवरती म्हटल्यावर आणखी चिडली. म्हणता हा साखर माझ्या ओठांवरती, पण ती तुझ्या पुरती. तू जांभळो गेलो त्याला काय देव. महत्वाचा मुद्दा जिनको समजाय वो पातळ पातळ अशा आहे, जिनको समजेगा वो बात में असेगा. हा बाकी समजा तुम्हाला नाव ठेवणार नाही, कारण खरोखर समीर कदम बोसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. कारण मूर्ती लहान कीर्ती महान. गोड गळाय बुवांचा जे आहे ते 100% सत्य आहे बुवा, त्याला पर्याय नाही. गणेश नगरचा राजा दहीहंडीवरून गाणे 100% घेणार. गजरामध्ये शिवशक्ती गोविंदा पथक खरांचा बरोबर एकदा जोरदार टाळ्या शिवशक्ती गोविंदा पथकासाठी झाल्या पाहिजे. इतिहास रचून प्रो गोविंदा तयारी करणार आहेत. हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. बरोबर तुम्हाला सर्वांना उद्धार आयुष्य लाभो असे परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणून म्हणतोय, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वागत नाही. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वागत नाही. आणि शिवशक्ती गोविंदा पथकाची पोरं कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. त्याप्रमाणे नरेंद्र गुरव यांच्याकडे 50 रुपयाचं पारितोषिक आहे, त्यांना देखील उद्धार आयुष्य लाभो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. मनपूर्वक शुभेच्छा. आणि खरोखरच प्रो गोविंदासाठी तुम्ही कडक तयारीला लागा आणि यंदाचा विजय हा तुमचाच असेल. त्या सत्यनारायणाची प्रार्थना करतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते. काय हीच खरी कमाई आहे, कारण आपण सर्व मुलं एकजूट राहणं ही काळाची गरज आहे, बरोबर की नाही. आणि काळाची गरज म्हणून बुवा एकमेकाची साथ देणं पण काळाची गरज आहे. लक्षात घ्या, भावाने भावाची साथ दिली पाहिजे. सुरुवातीला सांगितलंय, अख्खं महाभारत घडायच्या अगोदर आपण विचार केला पाहिजे, भाव आंधळाय, भाव आंधळाय, तो राज्यकारभार करू शकत नाही. तरी पण राज्याचा राजा तू म्हणून घोषित करणारा पंडू राजा महान किती होता ह्याचा विचार आपण केला पाहिजे. कारण त्याला माहिती आहे आंधळा असून बघू शकत नाही, आंधळा असून राज्यकारभार चालू शकत नाही. तरी पण भावाने भावाला मोठं केलंय, है की नाही. म्हणून लक्षात घ्या, पण परिणाम कुठं झाला, तो निस्वार्थी होता पंडू.
म्हणून त्यानं भावाला मोठं केलं आंधळा असून देखील. पण आंधळ्या भावाला भावाची किंमत कळली नाही. 5 गावं मागितली होती ती पण दिली नाही. परिणाम महाभारत झालं बुवा. म्हणून लक्षात घ्या, भावाने भावाची साथ देणं गरजेचं आहे. बुवाने सुंदर सांगितलेले पण ते विषय सुंदर बुवाने या ठिकाणी सांगितलेले काय आहे बुवा, जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पण काय आहे, सुरुवातीला सांगितलंय विश्वाचा मालक संसारात पडला त्याला सुख नाही भेटलाय. त्याच्यामुळे 16,000 सहस्र नारी ज्याच्या होत्या तो सुखी नाही होऊ शकला. बोध तुझा आणि माझा काय आहे, मानलं तर सुख आहे नाहीतर सगळं दुःखच आहे. म्हणून सांगतो असलेलं सुख मानलं पाहिजे. या ठिकाणी पुढे जातो रुपावलीला गजर बुवांचा आहे. त्यानंतर माझ्याकडे गजर आहे गोविंद पथक. 100% तुमची फरमाईश गजरामध्ये पूर्ण करणार. काळजी करण्याचं काम करा. त्याचप्रमाणे रुपावलीला सुरुवात. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल
Oh,